बल्लारपुर शहर में महाविकास अघाड़ी मोर्चा द्वारा धरना आंदोलन। भाजप सरकार अपराधी, अरे महायुती सरकारचा, महायुती सरकारचा, अरे देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, अरे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, मोठी कर हो हो महाराष्ट्र चंद्रपुर जिला के बल्लारपुर शहर के महाविकास अघाड़ी ने बदलापुर और राज्य में लड़कियों पर हो रहे अन्यायपूर्ण अत्याचार के खिलाफ मुंह पर काली पट्टी बांधकर धरना प्रदर्शन किया। इस आंदोलन में पूर्व अध्यक्ष घनश्याम मूलचंदानी, दिलीप मकौड़े, मनश्री गिरे, सिक्की यादव, बादल ओराड़े, मेघा भाले, मीनाक्षी गलकट, पप्पू पाठक, भास्कर मकोड़े, नाना बुंदेल, इस्माइल ढाकवाला, महेश सदाला, रवि बेजला, अंकित ने अपने विचार व्यक्त किए। निवालकर प्रीतम पाटिल, प्रणेश अमरज, प्रशांत गडाला, महमूद पठान, फारूक भाई, सुरेश चौधरी, दौलत बुंदेल, सादिक भाई, सुरेश बपनवार, प्रदीप मुरकुटे और महाविकास अघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। भाजप सरकार अपराधी, अरे महायुती सरकारचा, महायुती सरकारचा, अरे देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, अरे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, मोठी कर हो हो भाजप सरकार अपराधी घूम रहे हैं बलात्कारी, भाजप सरकार अपराधी घूम रहे हैं बलात्कारी, भाजप सरकार अपराधी घूम रहे हैं बलात्कारी, या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, भाजप सरकार अपराधी, अरे महायुती सरकारचा, महायुती सरकारचा, अरे देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, अरे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, मोठी कर हो हो असे कोणालाही फाशी झाली नाही किंवा दंडभेट झाली नाही। आमच्या सरकारने आज शक्ती कायदा एक कठोर कायदा आणला होता, तर त्याची सुद्धा अंमलबजावणी केंद्र सरकारने केली नाही। म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्ष हे आंदोलन करीत आहे। पुण्यामध्ये शरद पवार बसलेले आहे, मुंबईमध्ये बाळासाहेब थोरात, गणपती साहेब
आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा शिवसेना भवनामध्ये बसलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्व पक्ष जे आमचे घटक पक्ष आहे ते निषेध करतो आणि लवकरात लवकर या नराधमाला फाशी द्यावी आणि जे प्रकरण प्रलंबित आहे त्यांना एक विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, तर त्या फास्ट ट्रॅक कोर्टचा काही निर्णय आतापर्यंत लागत नाही आहे. म्हणून सरकारला विनंती आहे की 90 दिवसाच्या आतामध्ये काही ना काही निर्णय करून त्या नराधमाला फाशी किंवा दंडठोप झाली पाहिजे. एवढंच बोलतो. धन्यवाद. भाजप सरकार अपराधी. अरे महायुती सरकारचा, महायुती सरकारचा. अरे देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो, देवेंद्र फडणवीस खुर्ची खाली करो. अरे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. मोठी कर हो हो